सर जरा 4 मिनटं ब्रेकवर आहे चॅनल सर लाईव्ह झालं तुम्ही किल कर ब्रेक किल करा फेसबुक लाईव्ह करून ब्रेक किल करा आली का फ्रेम दिसते का फ्रेम दिसते ऑन एअर फ्रेम घेतली का हॅलो साहेब सुरू करा साहेब ब्रेक किल काय नाही सर्व -6 आहे -6 आहे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटना या संघटनेने दिनांक 21/10/2021 रोजी संपाची नोटीस दिली होती आणि त्यानंतर 3/11/2021 च्या मध्यरात्रीपासून संप सुरू झाला होता आणि ज्या कर्मचारी संघटनेच्या नोटीसवरून हा संप सुरू झाला होता गेले 54 दिवस हा संप चालू आहे आणि या संपाच्या विविध पातळ्यांवरती स्टेजवरती आम्ही सतत संपकरी कर्मचाऱ्यांशी बोलत होतो आणि हे प्रकरण माननीय उच्च न्यायालयामध्ये गेलं होतं. संप करू नका अशी इंडस्ट्रियल कोर्टाची ऑर्डर होती, त्यावर आम्ही कंटेम्प्ट फाईल केला होता आणि त्यामध्ये या दरम्यानच्या काळात उच्च न्यायालयाने जी कर्मचाऱ्यांची मागणी होती की राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचं विलीनीकरण शासनामध्ये करावं, त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना सगळे फायदे सगळे मिळावेत, या मागण्यासाठी जो संप चालू होता आणि त्या बाबतीतली आमची भूमिका आम्ही सतत मांडत होतो आणि आमची भूमिका अतिशय स्पष्ट होती की माननीय उच्च न्यायालयाने एक त्रिसदस्यीय समिती स्थापन केलेली आहे आणि विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ही समिती 12 आठवड्याच्या आतमध्ये आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना देईल आणि मुख्यमंत्री त्यावरती आपला अहवाल देऊन हा अहवाल मुंबई हायकोर्टात येईल. आणि आम्ही वारंवार या बाबतीत सांगत होतो की एवढा मोठा कालावधी जो आहे तोपर्यंत संप करू नका, कामगारांना कामावर येऊ देत आणि ह्या मागणीच्या व्यतिरिक्त बाकीच्या मागण्यांसाठी आमची चर्चेची दारं खुली आहेत, आपण चर्चेसाठी यावं, चर्चा करावी अशी आमची सततची आम्ही आमचा विचार ठेवला होता. या दरम्यानच्या काळामध्ये राज्य शासनातर्फे परिवहन मंडळातर्फे 5,000 रुपये हे कामगारांच्या 1 ते 10 वर्ष ज्यांची सर्व्हिस झालेली आहे त्यांच्या मूळ वेतनामध्ये आम्ही दिले. ज्यांची सर्व्हिस 10 ते 20 वर्ष झालेली आहे अशा कर्मचाऱ्यांना आम्ही 4,000 रुपये दिले आणि ज्यांची सर्व्हिस 20 वर्षापेक्षा जास्त झालेली आहे अशा कर्मचाऱ्यांना आम्ही 2,500 रुपये दिले. शासनातर्फे उचललेलं हे पाऊल होतं आणि आम्ही सतत या बाबतीमध्ये आवाहन करत होतो कर्मचाऱ्यांना की विलीनीकरणाचा मुद्दा सोडून आम्ही जे पाऊल उचललेलं आहे आपण त्याला प्रतिसाद द्या, कामावर या आणि आपण चर्चा करून बाकीचे सगळे प्रश्न सोडवू शकतो. आणि आमच्या चर्चेला प्रतिसाद देत आज महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष माननीय अविनाश गुजर, अजय कुमार गुजर व त्यांचे सरचिटणीस आणि त्यांचे संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी आज मंत्रालयामध्ये आज आमच्याशी चर्चा केली. आमचे व्यवस्थापकीय संचालक चेन्नई साहेब, मी, आमची प्रशासनाची टीम, आम्ही ह्या सगळ्या चर्चेच्या अंती
ज्या गोष्टी मान्य केल्या आहेत त्या आपल्या समोर मी सांगतो. यामध्ये जो प्रमुख मुद्दा होता विलनीकरणाचा, या विलनीकरणाच्या मुद्द्यावरती हा मुद्दा त्रिसदस्यीय समितीच्या समोर आहे आणि ती समिती जो अहवाल देईल तो आम्हाला दोघांनाही मान्य असेल. मग तो राज्य परिवहन मंडळाला देखील मान्य असेल आणि तो कर्मचाऱ्यांना देखील मान्य असेल असं आमच्या बैठकीत ठरलंय. त्याचबरोबर त्यांनी आमच्याकडे काही मागण्या केल्या होत्या, ज्यामध्ये आर्थिक मागण्या होत्या, काही बदल सुचवले होते. याबाबत आर्थिक मागण्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी आमच्याकडे अशी मागणी केली होती की शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला पगार मिळावेत आणि शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन मिळावं, अशा प्रकारची त्यांची मागणी होती. आम्ही जो पगारामध्ये मूळ पगारामध्ये वाढ करून त्यांना बऱ्याच चांगल्या एका स्तरावर नेऊन ठेवलंय, परंतु आम्ही त्यांच्याशी हे मान्य केलंय की या बाबतीत आपल्याशी आम्ही चर्चा करायला तयार आहोत. त्याचबरोबर त्यांची दुसरी मागणी होती की ज्या कर्मचाऱ्यांवरती कारवाई झालेली आहे, विलंबनाची असेल, बडतर्फीची असेल, कामगार कामावर आल्यानंतर त्यांच्यावरती कारवाई मागे घ्यावी. आम्ही त्यांच्या ही मागणी असं त्याच्यामध्ये मंजूर केलंय की कामगार चालू होऊन जर डेपो चालू झाले, कामगार कामावर आले आणि डेपो चालू झाले तर आम्ही ताबडतोब त्यांचं कारवाई त्यांच्यावरची मागे घेऊ. फक्त यामध्ये फौजदारी कारवाई ज्यांच्यावर झालेली आहे त्यांची प्रकरणं कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच आम्ही त्या बाबतीमध्ये निर्णय घेऊ किंवा ती मागे घेऊ. या चर्चेच्या दरम्यान आर्थिक मागण्या ज्या त्यांच्या होत्या त्याच्यामध्ये मी सांगितलं की शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन त्यांनी मागणी आहे त्यांची, त्याच्यावरती आमची चर्चा करायची आम्ही तयारी दाखवलेली आहे. त्यांची दुसरी मागणी होती की आमचा पगार जो वेळेवरती मिळाला पाहिजे. या बाबतीत मागेच आपण हे कबूल केलेलं आहे की राज्य शासनाने ही कबूल केलेलं आहे की 10 तारखेच्या आतमध्ये आपल्या महामंडळाचा पगार होईल आणि त्याची हमी राज्य शासनाने घेतलेली आहे. उर्वरित त्यांच्या ज्या काही आर्थिक मागण्या होत्या, ज्या त्यांनी मागण्या केल्या होत्या कामगारांच्या मेडिक्लेमच्या बाबतीत, कामगारांच्या विम्याच्या बाबतीमध्ये, या सगळ्यांवरती चर्चा करण्याची मागणी त्यांची आम्ही मान्य केली आहे. त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त जी कुटुंब आहेत त्यांनी आत्महत्या केलेली आहे या कालावधीमध्ये, या आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांची सगळी प्रकरणं तपासून बघितली जातील. त्याचे आम्ही पोलीस अहवाल देखील मागवलेले आहेत आणि त्यांच्या मृतांना नोकरी मिळायला पाहिजे म्हणून आम्ही महामंडळाकडे हा प्रस्ताव ठेवू. महामंडळाच्या बैठकीत याच्यावरती विचार केला जाईल. हे देखील आम्ही त्यांचा सकारात्मक विचार करण्याची मागणी मान्य केलेली आहे. एकंदर विलनीकरणाचा मुद्दा हा जो कमिटी रिपोर्ट देईल त्याप्रमाणे आम्ही मान्य करू. बाकीचे जे आर्थिक विषय आहेत याच्याशी आम्ही त्यांची चर्चा करण्याची आम्ही मागणी त्यांची मान्य केलेली आहे. त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्याबाबत आम्ही सकारात्मक विचार करू आणि ज्यांच्यावरती कारवाई झालेली आहे, कर्मचारी कामावरती हजर झाले तर आम्ही त्याबाबतीत जर डेपो चालू झाले कामावर येऊ तर आम्ही त्यांच्यावरची कारवाई मागे घेऊ. जे कर्मचारी आम्ही त्यांना म्हटलं की 22 तारखेपर्यंत आपण सगळे कामावर हजर व्हा, परंतु जे कर्मचारी जे बाहेरून मुंबईत आलेले आहेत, उदाहरणार्थ चंद्रपूर असेल, भंडारा असेल, ज्यांना जाण्यासाठी 2 दिवस लागतील, अशा कर्मचाऱ्यांना 1 दिवसाची सवलत आम्ही अजून देऊ. आणि मला असं वाटतं की कर्मचाऱ्यांना देखील गेले 1.5 महिने काम न केल्यामुळे पगार मिळालेला नाहीये. त्यांच्या देखील अडचणी बऱ्याच आहेत. बरेचसे कामगार आम्हाला आजही संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपलं काम सुरू करावं. आम्ही सुरुवातीपासून ही भूमिका घेतलेली आहे की चर्चेतनं प्रश्न सुटू शकतात आणि म्हणून हा चर्चेतनं प्रश्न सोडवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. मी आज आपल्या या माध्यमातून पुन्हा एकदा कामगारांना आवाहन करतो. यासाठी आम्हाला माननीय आमचे नेते शरद पवार साहेब,
ज्यांनी या महाविकास आघाडीचं मार्गदर्शन करतायत त्यांनी देखील आम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात मदत केली. मुख्यमंत्र्यांच्या वारंवार सूचना आम्ही या सगळ्या घेतोय, त्यांचं मार्गदर्शन घेतोय. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं देखील मार्गदर्शन मी घेतोय. एकंदर एसटीचा संप मिटावा आणि महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेला त्यांची हक्काची लालपरी त्यांच्या सेवेला मिळावी. कारण मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत, कॉलेजची मुलं जात आहेत शाळेत आणि जे आज बऱ्याच ग्रामीण आणि शहरी भागाशी जोडणारी नाळ गेल्या 54 दिवसापासून तुटलेली आहे, ती पूर्ववत होण्यासाठी मला असं वाटतं कामगारांनी देखील आम्हाला सहकार्य करावं आणि आजपासून हे जे काही आज आमच्यामध्ये जो काही हा एक लेखी करार झालेला आहे त्याचा मान ठेवून कर्मचाऱ्यांनी कामावर यावं अशी मी विनंती आपल्या माध्यमातून करतो. संप मिटला का साहेब? संप मिटला का? संप मिटला का? काय शब्द दिले? संप मागे घेण्याचं आवाहन आता अजय कुमार गुजर स्वतःच करतात. ओके रोलिंग. एक मिनिट सर. अजयजी, तुमची प्रदीर्घ मॅरेथॉन बैठक झालेली आहे. काय निर्णय आहे कर्मचारी संघटनेचा तुमचा? दिनांक 21 ऑक्टोबर 2021 रोजी संघटनेने दिलेल्या नोटीसनुसार 3 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून म्हणजे 4 नोव्हेंबरपासून महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपाला आज जवळजवळ 45 दिवस झालेले आहेत. गेल्या 45 दिवसात संप हा शांततेमध्ये झाला, कुठल्याही प्रकारचे गालबोट लागलेले नाही आहे. आणि या दरम्यान माननीय मंत्री महोदय बरोबर 2-3 वेळेस चर्चा झाल्या. त्या चर्चेनंतर काल दिनांक 17 नोव्हेंबर रोजी माननीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याबरोबर नवी दिल्ली येथे आमची प्रदीर्घ चर्चा झाली. त्यांनी विलिनीकरणाबाबत जो निर्णय लागेल तो निर्णय मान्य करण्याचे ठरवले. आम्हीही आमची मागणी प्रमुख जी आहे एस टी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देऊन एस टीचे राज्य शासनात विलिनीकरण करावे ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि त्या मागणीवर आम्ही आजही ठाम आहोत, उद्याही ठाम राहणार आहोत. परंतु गेल्या 1.5 महिन्यापासून हा जो विलिनीकरणाचा लढा चालू आहे तो न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे आणि न्यायालयाच्या समितीने 12 आठवड्याचा अवधी दिल्यामुळे 20 जानेवारी 2022 ही समितीची मुदतीची तारीख आहे. आम्ही पुकारलेला लढा हा जवळजवळ 45 दिवस झालं आज कर्मचारी त्या ठिकाणी करतायत. तारखेवर तारीख पडत आहे. आज न्यायालयात प्राथमिक अहवाल सादर झालेला आहे. तरी सुद्धा 22 तारखेला त्याचे पुढे विलिनीकरणाविषयी चर्चा होईल. याबाबत आम्ही माननीय मंत्री महोदयाशी चर्चा करून आज सकाळी त्यांना भेटीचे चर्चेचे पत्र दिले. पत्र दिल्यानंतर त्यांनी आम्हाला 2 वाजता चर्चेला बोलवले. 2 वाजल्यापासून आत्तापर्यंत याविषयी पूर्ण चर्चा झाल्या. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर आम्ही ठाम आहोत आणि विलिनीकरणाबाबत न्यायालय जो निर्णय देईल
तो निर्णय हा दोघांनाही मान्य राहील याबाबत दोघांचेही एकमत झालेले आहे. दुसरी गोष्ट, एस टी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन देण्याविषयी, त्यांच्या बरोबरीने वेतन देण्याविषयी त्यांनी यापूर्वी जी वाढ केलेली आहे 5,000, 4,000 म्हणजे 1 ते 10 वर्षापर्यंत 5,000, 10 ते 20 वर्षापर्यंत 4,000, 21 ते 30 वर्षापर्यंत 2,500, ह्या दिलेल्या वेतन श्रेण्या कशा चुकीच्या आहेत याबद्दल आमची चर्चा झाली. त्याबद्दल त्यांनी यामध्ये सुधारणा केल्या जाईल आणि ह्या जे वेतनवाढीबाबत जे काही झालेलं आहे त्याबाबत आपल्याशी यापुढे चर्चा करून यामध्ये सुधारणा करण्यात येईल आणि ज्या काही आर्थिक बाबीशी निगडीत चर्चा असतील त्या चर्चा सर्व महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी संघटनेबरोबर करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले. यापुढील मागण्यामध्ये जे कर्मचारी जवळजवळ आज 53-54 कर्मचारी झाले, 54 कर्मचारी आत्महत्याग्रस्त जे माझे बांधव आहेत त्या बांधवासाठी खरोखरच त्यांचा सर्व तऱ्हेने सर्व बाजूंनी प्रशासन आम्ही विचार करू त्याबाबत त्यांना न्याय देण्याचे काम आम्ही जी मागणी केलेली आहे त्यांना 50 लाख रुपये त्यांच्या वारसाला देण्यात यावे. त्याप्रमाणे त्यांनी नांदेडमध्ये जे आमचे बंधू वीर यांचे आत्महत्या झालेली आहे त्यांना देण्याचे विभाग नियंत्रकाने ज्याप्रमाणे वर शिफारस केलेली आहे महामंडळाला त्याप्रमाणे आम्ही राज्यभरातील जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत रुपये 50 लाख व कुटुंबियांना त्यांच्या कुटुंबियातील कर्त्या पुरुषाला कुटुंबियातील आधारला त्याला नोकरी देण्यात तात्काळ नोकरी देण्यात यावी ही आम्ही सुचवण्यात आले. त्यानंतर राज्यभरात जे कोरोना काळामध्ये 306 कर्मचारी मृत्युमुखी पडले होते त्यांना शासन नियमाप्रमाणे जे 50 लाख रुपये शासनाने दिले त्यापैकी 10 कर्मचाऱ्यांना महामंडळाने रक्कम मिळालेली नाही. त्यांच्या चौकशा चालू आहेत. त्या नियमानुसार ते त्यात बसतायत का याप्रमाणे त्यांनी सखोल चौकशी केली. त्यामध्ये चर्चेमध्ये सांगितलं की जे त्या आमच्या अटीमध्ये याच्यामध्ये बसतील त्यांना आम्ही 50 लाख सर्वतोपरी देण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही 5 लाख सर्व कर्मचाऱ्यांना देण्याचे एक परिपत्रक काढलेले आहे. त्यामध्ये ज्या जे कर्मचारी हे झाले त्यांना 5 लाख रुपये देण्याचे आम्ही 5 लाख रुपये देण्याचे ठरलेले आहे. त्यानंतर राज्यभरातील जो कर्मचारी 45 दिवसापासून ज्या संपकरी कर्मचारी आहे त्यांना निलंबित केलेलं आहे. काही कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्ती केलेल्या आहेत, काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या केलेल्या आहेत. ह्या सर्व कारवाया ज्या दिवशी हे सर्व माझे कर्मचारी हजर होतील त्याच दिवशी त्या कारवाया पूर्णपणे रद्द करून दप्तरी दाखल करण्याचे माननीय मंत्री महोदयांनी मान्य केलेले आहे व त्याप्रमाणे लेखी दिलेले आहे. चर्चेच्या दरम्यान उर्वरित ज्या काही आर्थिक स्वरूपाच्या मागण्या आहेत त्याही संघटनेबरोबर याविषयी सविस्तर चर्चा करून चर्चेदरम्यान ह्या सर्व मागण्या सोडवण्यात येतील असे यांनी लेखी आश्वासन माननीय मंत्री महोदयांनी माननीय उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चंदे साहेबांनी दिलेले आहेत. त्याप्रमाणे आजपर्यंत जो संप पुकारलेला होता तो संप आज सगळ्या महामंडळाच्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे सगळ्या परिस्थितीची
जाणीव करून प्रवाशांना होणाऱ्या त्रासापासून आणि जे आमचे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन त्याचप्रमाणे विलिनीकरण हे आमचे ध्येय आहे आणि जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही विलिनीकरणाचा लढा हा देतच राहू. न्यायालयात जोपर्यंत विलिनीकरणाचा निकाल लागत नाही किंवा निकाल आमच्या विरोधात जरी गेला तरी आम्ही त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आमची तयारी राहील. आणि ह्या कर्मचाऱ्यांना जे कर्मचारी कामावर जातील त्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे त्यांच्या बरोबरीने वेतन देण्याचे चर्चेअंती ठरलेले आहे. त्याप्रमाणे या पुढील काळात मॅनेजमेंटबरोबर बैठक होऊन त्यांना त्याप्रमाणे वेतन निश्चितीचे काम होईल. त्यामुळे माझी सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आहे की आपण पुकारलेला विलिनीकरणाचा लढा हा न्यायालयावर आपण सोपवून दिलेला आहे आणि न्यायालय जो निर्णय देईल तो आपल्याला मान्य राहील. आणि आपला जो हे राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतनाचे हे त्याप्रमाणे आपल्याला मंत्री महोदयांनी चर्चा करून त्याप्रमाणे वेतनासाठी आपण चर्चा करू. त्याप्रमाणे वेतन मिळण्यासाठी आपण आपली संघटना प्रयत्नशील राहील व आपल्याला त्याप्रमाणे वेतन मिळण्यासाठी मी आपल्याला 100% ग्वाही देईल. पण तुम्ही संप मिटला काय संप मागे घेतला आव्हान काय करेल कर्मचाऱ्यांना? मी राज्यभरातील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी संघटनेतर्फे जाहीर आवाहन करतो की सर्व कर्मचाऱ्यांनी आपण पुकारलेल्या लढ्याला विलिनीकरणाबाबत जे काही न्यायालयाने निर्णय देईल तो मान्य असल्यामुळे आणि आपल्या वेतनाबाबत एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळण्यासाठी आपण चर्चा केल्याप्रमाणे प्रयत्नशील असल्यामुळे उद्या दिनांक 21 दिनांक 22 डिसेंबर 22 डिसेंबर 2021च्या 00 पर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी आपापल्या कामावर हजर राहावे. काही लांबचे कर्मचारी मुंबईमध्ये आलेले आहेत, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर त्या ठिकाणचे जे काही लोक असतील त्यांना जाण्यासाठी माननीय मंत्री महोदय साहेबांनी आणि प्रशासनाने एक दिवस लेट झाला तरी त्यांना जॉईन होण्याची मी सूचना करतो की त्यांनी एक दिवस लेट जरी झाले तरी त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही आणि ते ज्यावेळेस हजर होतील त्यावेळेस त्यांच्या सर्व कारवाया ह्या मागे घेण्यात येतील. तुम्ही जी भूमिका घेतलेली आहे तुम्ही जी भूमिका घेतलेली आहे तुमचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना ही भूमिका मान्य आहे का? कारण त्यांनी कोर्टात वेगळी भूमिका मांडली. एक मिनिट संपाची नोटीस महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेने दिली होती आणि संपाची नोटीस मागे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी संघटनेने घेतली. आजपासून संप मागे घेतला असं म्हणायचं. 22 आजपासून आम्ही संप मागे घेत आहोत आणि 22/12/2021 पर्यंत आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश देत आहोत. पण कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम. तुम्ही या ठिकाणी संप मागे घेण्याची घोषणा करत आहात मात्र आझाद मैदानावरती कर्मचारी अजूनही आपल्या मागणीवरती ठाम आहे. त्यांचं असं म्हणणं तुम्ही जरी मागे घेतली तरी आम्ही मागे घेणार नाही. काही कर्मचारी भावनाविवश झालेला आहे त्यांना आम्ही समजून सांगितलेलं आहे आणि आम्ही ही विलिनीकरणाच्या भूमिकेशी अजूनही ठाम आहोत आणि आमचा विलिनीकरण हा श्वास आहे. जोपर्यंत एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार आहोत. परंतु हे प्रकरण न्यायालय प्रविष्ट असल्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून आम्ही ही भूमिका घेतलेली आहे. आपण जमा केलेले पैसे होते त्या पैशाचा आता काय करणार आहात? कर्मचाऱ्यांच्याकडनं तुम्ही पैसे जमा केले होते
मला माहित नाही याविषयी. जे पैसे जमा केले, कोणी जमा केले ते त्यांना माहिती. तुम्ही कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. नेमकी तुमची भूमिका लक्षात घ्यायची का सदावर्तेंची? सदावर्ते आणि तुमच्यामध्ये फूट पडली आहे का? आमच्यामध्ये सदावर्ते साहेबांमध्ये फूट पडलेलं नाही. आम्ही नेमलेले जे वकील होते आणि राज्यभरातील कर्मचाऱ्यांच्या वतीने जे न्यायालयाच्या कामकाजासाठी आम्ही जे वकील नेमलेले आहेत ते आमचे वकील साहेब माननीय सदावर्ते साहेब आहेत. आणि सदावर्ते साहेब हे आम्हाला निश्चितपणे विलिनीकरणासाठी न्याय देतील याबद्दल आम्हाला कुठल्याही प्रकारचं हे नाही. सदावर्तेंनी विविध ठिकाणी स्वतः या सांगितलं की आंदोलनात संपाशी उतरले होते, ते आझाद मैदानात होते. आता सदावर्तेंनी जर कर्मचाऱ्यांच्या बाजूने त्यांना जे आझाद मैदानात अजूनही संपावरती ठाम आहेत त्यांच्या बाजूने ते उभे राहिले तर तुम्ही सदावर्तेंशी चर्चा करणार का? कारण सदावर्तेंची भूमिका वेगळी, तुमची भूमिका वेगळी आहे. नाही, चर्चा करण्याची आता काही नाही. आम्ही संप मागे घेतला आहे, त्यामुळे चर्चा करण्याची कोणाशी तयारी नाही. आम्ही चर्चा प्रशासनाशी केलेली आहे, शासनाशी केलेली आहे. त्यामुळे आम्ही आता चर्चा कोणाशी करणार नाहीये. संप आम्ही पुकारला होता, आम्ही मागे घेतलेला आहे. तुम्ही आता पण सदा आंदोलनकर्ते आझाद मैदानामध्ये आहेत, त्यांना तुमची भूमिका समजावून सांगणार आहेत का? आम्ही गेल्या 3 दिवसापासून आझाद मैदानावरील सर्व लोकांना आमची भूमिका सांगत आलेलो आहे आणि सांगतोय. सदावर्तेंनी अनेक भाषणात म्हटलं आहे की संपाशी एकही कर्मचारी संघटनेचा संबंध नाही, हा दुखवट आहे. आज सकाळी तुम्ही आझाद मैदानात असतानाही त्यांनी हेच वाक्य वापरलं, त्यामुळे त्यावर तुम्ही काय म्हणणार? सदावर्ते साहेबांनी काय म्हणलं आणि त्याला मी काय उत्तर द्यावं हे मी त्याच्याविषयी बांधील नाहीये. पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतोय की आम्ही पुकारलेला हा संप आहे आणि आपल्याला माहित आहे की न्यायालयात त्यांनी संपाची व्याख्या जी प्रत्येक कर्मचाऱ्यांचे त्यांनी ज्यावेळेस म्हणले होते की ॲफिडेविट मागतो आणि जे 50 त्यावेळेस 42 कर्मचारी आपले आत्महत्याग्रस्त होते. त्या आत्महत्याग्रस्त 42 कर्मचाऱ्यांचा आम्ही संप न करता वैयक्तिकरित्या दुखवटा पाळत आहोत असा त्यांनी उल्लेख केला होता. आणि तो दुखवटा घेऊन आज सदावर्ते साहेब हे चालत आहे. पण ते तुम्ही म्हणताय की ते तुमचे वकील आहेत, तुम्ही म्हणताय, तर आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे ते आता मागे हटतील का? जरी नाही हटले तर आम्ही आमच्या भूमिकेची ठाम आहोत. आम्हाला विलिनीकरणाविषयी आम्ही ठाम आहोत. जर त्यांना आमची केस लढायची नसेल तर आम्हाला साहजिकच दुसरे वकील मागावे लागतील आणि आम्ही त्यानिमित्ताने आम्ही दुसरे वकील संघटनेतर्फे लावू. आंदोलन हायजॅक करण्याची भीती वाटते का? आंदोलन हायजॅक करण्याची भीती वाटते? आम्हाला आंदोलन हायजॅक करण्याची कुठल्याही प्रकारची भीती नाहीये. आणि तुम्ही आता आझाद मैदानावर जाणार आहात? होय, आम्ही आझाद मैदानावर जाऊ. कर्मचाऱ्यांना परत एकदा आम्ही घेतलेली भूमिका सांगू आणि आम्ही त्यांना प्रत्येक 10 मिनिटाला 1 तासाला व्हिडिओ करून त्यांनाही मोठे. राज्य सरकारने एसटी महामंडळाने यापूर्वीच हे आश्वासन दिलं होतं आणि आता तुम्ही हे पूर्ण माघार घेणार, कुठेतरी हा फसवणूक आहे असं बोलतायत. चुकीचं आहे काहीतरी.